ट्रक चालकांच्या संपामुळे दुचाकीधारकांना मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागला। काल दिवसभर अनेक पेट्रोल पंपांवर जे होते नो स्टॉकचे बोर्ड लागलेले होते। काही ठिकाणी काल पोलीस बंदोबस्तामध्ये पेट्रोल टँकर जे आहे ते नागपूर शहरामध्ये दाखल झाले। त्यानंतर काही ठिकाणी जे आहे पेट्रोल मिळू लागलेला आहे। आता सध्या मी नागपुरातील ओंकारनगर या ठिकाणी भारत जो पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी आहे आणि इथे सध्या आता पेट्रोल मिळताना दिसून येत आहे। लोक पेट्रोल भरताना दिसत आहे। सकाळपासूनच जे आहे तसं पाहता मोठी गर्दी आहे, कारण गेल्या 2 दिवसांपासून जी परिस्थिती उद्भवली होती त्यामुळे अनेकांना जे होतं पेट्रोल मिळत नव्हतं किंवा तासनतास रांगेत उभं राहणं त्यांच्यासाठी शक्य होत नव्हतं। त्यामुळे ते मिळेल तिथून पेट्रोल घेतलं किंवा होतं त्याच पेट्रोलमध्ये त्यांनी मॅनेज करण्याचा प्रयत्न केला। मात्र आज सकाळपासून जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे पुन्हा गर्दी पाहायला मिळत आहे आणि काल जे दिवसभरात जी परिस्थिती उद्भवली होती त्या परिस्थितीनंतर ती परिस्थिती सुरळीत होण्यासाठी किंवा पेट्रोल स्टॉकमध्ये जो आता खंड पडलेला आहे ते सुरळीत होण्यासाठी आज दिवसभराचा कालावधी लागेल। आज सकाळपासूनच जे आहे टँकर रिफिलिंगसाठी पेट्रोल डेपोवर गेलेले आहे। मात्र ती सगळी प्रक्रिया पार करून शहरापर्यंत पेट्रोल येईपर्यंत आणि लोकांना मिळेपर्यंत आणखी काही तास द्यावे लागणार आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये बराच वेळ लागणार आहे। त्यामुळे आज दुपारनंतर जी परिस्थिती आहे ती सुरळीत होईल अशी जी माहिती आहे जी समोर येते आहे। दादा, तुम्ही पेट्रोल भरायला आले, केव्हा भरलं होतं तुम्ही शेवटचं पेट्रोल? मी 29 तारखेला। 29 तारखेला। आज काही भीतीपुटी आली की संपलं? नाही सह आलो, अजून माझ्या 2-3 दिवस चालू शकतो। अजून 2-3 तास होते पेट्रोल भरतात, भीती आहे का पुन्हा? नाही काही नाही भीती। आता सध्या लोकांमध्ये जी आहे भीती नसल्याचं ते बोलून दाखवत आहे। ज्या पद्धतीने लोक आता पेट्रोल भरण्यासाठी जे आहे पेट्रोल पंपावर पोहोचलेले, आणखी काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू। काय वाटतं दादा, तुम्ही पेट्रोल भरायला आले, काय आज पेट्रोल संपलं होतं की काय? नाही, आता अडचणी निर्माण होऊन राहिल्या ना, मुलांना शाळेमध्ये पोहोचवायचं वगैरे राहते ना, ऑफिसमध्ये वगैरे जायचं राहते। काल भरलं होतं तुम्ही पेट्रोल? नाही, सोमवारी भरलं होतं, आता संपत आलं ना पेट्रोल। नक्कीच 2 दिवसापूर्वी त्यांनी पेट्रोल भरलं होतं, त्यामुळे आता संपत आलं आणि बरेच कामं असतात जे दैनंदिन असतात ते करावे लागतात आणि त्यासाठी पेट्रोलची गरज असते। त्यामुळे आता जे आहे पेट्रोल पंपावर जे आहे ती सकाळच्या सुमारास गर्दी होताना पाहायला मिळत आहे। मात्र अजूनही असे अनेक पेट्रोल पंप आहेत जिथं ठणठणाट आहे, कुठलंही पेट्रोल उपलब्ध झालेलं नाही, स्टॉक उपलब्ध झालेला नाही। त्यामुळे दुपारनंतर जर तिथे स्टॉक उपलब्ध झाला तर पेट्रोल उपलब्ध होईल अशी माहिती सध्या समोर येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।